नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत सायन्स पार्क पिंपरी चिंचवड या ठिकाणी. तर सायन्स पार्कला तिकीट प्रौढांसाठी ₹180, ज्यामध्ये तारांगण, 3D शो आणि सायन्स पार्क, आणि 12 वर्षाच्या आतील मुलांसाठी ₹120 असं आहे. तर तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये आलो. तर आतमधला परिसर काहीसा असा दिसतो. एंट्रन्स इथून आपल्याला आत जायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर काहीसा असा दिसतो आपल्याला पूर्ण परिसर. हे आतमधलं पहिला झोन आहे जिथून आपण एंट्री करतो. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सायन्सचे एक्झिबिशन्स दाखवलेले आहेत तिथे. दोन फ्लोअरचा आहे पूर्ण सायन्स सेंटर. तर वेगवेगळ्या गमती जमती इथं पाहायला मिळतील सायन्स रिलेटेड. इथे बघा, एक चेंडू आला होता तिकडून एकच हालतो. न्यूटन्स लॉ. 2 टाकले तर 2 तिकडं हालतात. नॅनोचं मॉडेल दाखवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी अशी लाईट दिलेली आहे जेणेकरून ते बटन दाबल्यानंतर ते ऑपरेट होतं. आधी आपण खालचा पोर्शन बघून घेऊयात, जो माझ्या आवडीचा ऑटोमोबाईल्स सेक्शन आहे. हा एंट्रन्स आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर काहीसं असं दिसतं. सगळं फंक्शनल दाखवलं आहे. चाकाचा शोध कसा लागला हे एक दृश्य दाखवलं. वाफेची शक्ती. स्कूटरचं क्रॉस सेक्शन. तुम्ही बटन दाबलं तर ते ऑपरेट होतं. पहिले वाफेचे इंजिन. व्हिडिओ फॉर्मॅट पण दाखवलेलं आहे. फर्स्ट कार. कारचा शोध कसा लागला त्याची टाईमलाईन सगळे डिटेल्स दाखवलेले आहेत. इंजिन्स. बटन दाबल्यानंतर ते ऑपरेट होतं. टू सिलेंडर इंजिन नॅनोचं. वॉलचं फंक्शनिंग दाखवलं.
4 सिलेंडर इंजिन कसं वर्क करतं. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पण प्रत्येक ठिकाणी दाखवलं त्याला. जसं तुम्ही इकडलं बटन दाबाल तसं ते ऑपरेट होतं आणि तुम्ही बघू शकता. पिस्टन्स, कनेक्टिंग रॉड सगळं फॉर्मॅटमध्ये दाखवलेले आहेत. गिअरबॉक्स क्लचचं वर्किंग, बघा क्लच पण दिलेला आहे. क्लच दाबून तुम्ही गिअर जेव्हा ऑपरेट करता त्यावेळेला ॲक्च्युली इंजिनमध्ये काय होतं हे तुम्ही बघू शकता. असं रोटेशन मिळतं. एअर ब्रेकिंग कशी ऑपरेट होती ते दाखवलं आहे. हायड्रॉलिक आणि एअर ब्रेक. हे पूर्ण एक चेसी ठेवलेले ट्रक्स आणि SUVचे. त्यामध्ये पूर्ण चेसीचं कसं बिल्ड केलेलं आहे, इंजिन कसं माउंट केलेलं आहे पूर्ण दाखवलेलं आहे. पूर्ण डिटेलमध्ये चेसी दाखवली ट्रक्स, इंजिन माउंटेड असणार. टायर्सचे टाईप्स दाखवलेले आहेत. सगळे डिटेल्स दिलेले टायर्सबद्दल जे काही आहेत बेसिक ते. त्यानंतर फिल्टर्स, फ्यूल इंजेक्शन सिस्टीम, इंजेक्टर्स कसे काम करतात फ्यूलमधले ते दाखवलेलं. फ्यूल इंजेक्ट कसे करतात, स्पार्क प्लग काय काम करतो त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. फ्यूल टँक कसा असतो, वायपर कसे काम करतात, बेसिक गोष्टी पण दाखवल्यात त्यांनी. बॅटरी ऑपरेटेड स्टार्टर कसं काम करतं, वायरिंग, रेडिएटर्स, कूलिंग सिस्टीम, AC सिस्टीम सगळं डिटेल्समध्ये दाखवलेलं आहे. ACचं पण पूर्ण युनिट बघू शकता, असेंब्ली कशी असते ACची. ज्यांना ह्या सर्व गोष्टीमध्ये आवड आहे ना त्यांनी तर डेफिनेटली एकदा इथे विजिट द्यायलाच पाहिजे. लहान मुलांसोबत ज्यांना ऑटोमोबाईल्समध्ये आवड आहे त्यांनी पण एकदा या. लहान मुलांसाठी तर ही जागा खूप छान असेल. खूप प्रकारचं असं पूर्ण डिटेल्समध्ये जेवढं त्यांना दाखवतील तेवढं सगळं दाखवलेलं आहे ते. गाडी कशी बनती ते तर व्हिडिओग्राफी थ्रू पण दाखवलेलं आहे, पिक्चर्स थ्रू दाखवलेलं आहे. मोटरसायकलचे पार्ट्स, ही एक सिम्युलेटर दाखवलेलं आहे. व्हर्च्युअल सिम्युलेटिंग करू शकता तुम्ही. प्रोजेक्टर थ्रूवरती प्रोजेक्ट केलेलं आहे, तुम्ही गाडी चालवताय असा आभास होतो. त्याचं तिकीट वेगळं आहे फक्त.
त्यानंतर एका हॉलमध्ये हे सगळे सायन्स रिलेटेड जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते दाखवलेले आहेत. सोलरवरती काय राहील पुढं चालून फ्युचर, कशा गाड्या ऑपरेट होतील ते पण दाखवलं. ही रेवा जे महिंद्राचे इलेक्ट्रिक व्हेकल पहिल्यांदा येत होते त्याचं एक मिनिट दाखवलेलं आहे. नंतर प्रत्येक सेक्शनच्या झाल्यानंतर एक क्विज पण ठेवलेलं आहे त्यांनी. इकडे बेरिंग्स वगैरे दाखवलेले आहेत. हे इंडिका आणि सफारीचं मॉड्यूल दाखवलं. आरिया, टाटाचं इंजिनिअरिंग जे काही आहे ते सगळं डिटेल्समध्ये दाखवले. महिंद्रा मिनी व्हॅन. त्यानंतर वरती आल्यानंतर 2 पार्ट आहेत. एक हा एनर्जी म्हणून एक पूर्ण सेक्शन आहे, याच्यामध्ये ज्या सगळ्या एनर्जी रिलेटेड गोष्टी आहेत त्या दाखवल्या आहेत. आता हा सूर्य कसा एनर्जी मिळते की पुढं काय होतं ते सगळं डिटेल्स दाखवलेलं आहे. इथे बघू शकता आता रासायनिक ऊर्जा, केमिकल एनर्जी दाखवलेली आहे. बटन दाबल्यानंतर ते ऑपरेट होते, कसं आहे ते डिटेल्सला दिसतं आपल्याला. जलविद्युत प्रकल्प दाखवला आहे, पाण्यापासून वीज निर्मिती कशी केली जाते थोडक्यात एक मॉड्यूल दाखवलं आहे त्याचं पण. ह्याच्यामध्ये जेवढं जोराने फिरवाल तेवढं प्रकाशाने तो बल्ब लागतो. हे व्होल्टेज आपण जे म्हणतो व्होल्टेज कमी जास्त, ते व्होल्टेज कसं काम होतं ते दाखवलं. त्यानंतर हा एक पूर्ण टायर्सचा सेक्शन बनवला ब्रिस्टॉनच्या मदतीने. त्यांचे टाईप्स ऑफ टायर्स, बाकी टायर्सच्या संदर्भात जे काही गोष्टी असतात बेसिक्स त्या सगळ्या इथं दाखवलेल्या आहेत. त्यानंतर 3D शोला आम्ही गेलो. 3D शो तुम्हाला चष्मे वगैरे दिले जातात आणि तो 10 मिनिटाचा शो असतो. खूप छान असा 3D शो होता. त्यानंतर राहिलेला पार्ट जो फन सायन्सचा आहे, पूर्ण जो सेक्शन आहे तिकडे आलो. तिथे बऱ्याचशा अशा फन रिलेटेड सायन्सच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याची माहिती पण दिलेली आहे. तुम्ही ते अनुभव माहिती वाचून ते अनुभव घेऊ शकता. त्यानंतर तारांगण शोला आम्हाला बोलवलं. प्रत्येकाचे शो डिसायडेड असतात किती वाजताचा शो येतो. त्यानंतर हा पूर्ण असा एक तंबू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आत वाकून प्रवेश केला जातो. तर तंबूमध्ये त्यांनी लाईट्स आणि प्रोजेक्शन थ्रू पूर्ण तारांगण दाखवतात अंधार करून, आणि तिथले जे एम्प्लॉई आहेत तुम्हाला ते सविस्तर माहिती सांगतात. खूप छान असा एक्सपिरियन्स होता तारांगणचा.
आता त्यांनी डिजिटल तारांगण पण बनवलं आहे, पण ते सध्या बंद होतं, म्हणून हे मॅन्युअलवालं त्यांनी दाखवलं तारांगण. खूप छान होतं. त्यानंतर राहिलेला पार्ट आम्ही बघितलं फन सायन्समधलं. थ्री शो आणि तारांगणचं एक स्पेसिफिक वेळ दिलेली असते, त्या वेळेला तुम्हाला त्या हॉल्समध्ये बोलवलं जातं. आणि राहिलेले 2-3 जे पार्ट्स आहेत सायन्स सेंटरवाले ते तुम्ही बघू शकता. खूप वेरियस टाईप्सच्या ॲक्टिव्हिटी आणि खूप सुंदर असं डिस्प्ले केलेलं आहे. आणि प्रत्येकाची माहिती दिली असल्यामुळे तुम्ही ती माहिती वाचून ते फील पण तिथल्या तिथे घेऊ शकता. लहान मुलांसाठी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी वगैरे खूप छान असं डिस्प्ले आहे. त्यांना एकदा विजिट करायला लावा. ते बघितल्यानंतर मागच्या बाजूला त्यांनी असं गार्डन टाईप बनवलं, तिथे पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मांडलेले आहेत. त्याची माहिती लिहिलेली त्यानुसार तुम्ही करू शकता. डायनासोर्स वगैरे मॉड्यूल्स दाखवलेले. तर कसा वाटला हा सायन्स पार्कचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या ब्लॉगसाठी वगैरे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.